नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट विचार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत की मानव शरीर चालण्यासाठी कसे बनले आहे, विशेषतः प्राचीन काळात आणि रोजच्या जीवनात। चला तर सुरू करूया। प्राचीन काळात चालण्याचे साठी मानवाचे शरीर। प्राचीन काळात मानवाचे जीवन बहुतांश वेळा चालण्यावर अवलंबून होते। शिकार करणे, अन्न साठवणे, गोळा करणे आणि स्थलांतर करणे यासाठी चालणे अत्यावश्यक होते। आपल्या शरीराची रचना चालण्यासाठी कशी अनुकूल होती हे खालील प्रकारे समजून घेऊया। पहिला आहे आशुलियत, म्हणजेच मानवाच्या पायांचे हाडे लांब आणि मजबूत असतात, त्यामुळे दीर्घ अंतर चालताना आणि धावताना संतुलन राखले जाते। दुसरा आहे पावलांची रचना। आपल्या पावलांचे तळवे सपाट नसून वक्र असतात, ज्यामुळे चालताना पावलांना योग्य आधार मिळतो आणि चालताना किंवा धावताना झटका कमी होतो। तिसरा आहे शरीराचा पोश्चर। मानवाचे शरीर उभे राहण्याच्या आणि चालण्याच्या स्थितीसाठी बनलेले आहे। पाठीचा कणा आणि कमरेचे क्षेत्र मजबूत आणि लवचिक असतात, ज्यामुळे सरळ उभे राहणे आणि पुढे चालणे सोपे होते। चौथा आहे मजबूत स्नायू। आपल्या मांड्या, पोटऱ्या आणि कंबर या ठिकाणी मजबूत स्नायू असतात, जे चालताना आवश्यक स्थिती आणि स्थैर्य प्रदान करतात। तर आपण आता जाणून घेतलेले आहे प्राचीन काळात चालण्यासाठी मानवाचे शरीर। तर आता पाहूया रोज चालण्यासाठी मानवाचे शरीर कसे तयार आहे। मानवाचे शरीर रोज चालण्यासाठी उत्तम प्रकारे तयार आहे। चालणे हा शरीराचा नैसर्गिक क्रिया आहे आणि आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक खालील काही वैशिष्ट्ये रोज चालण्यासाठी मानवाच्या शरीराला अनुकूल करतात। पहिलं म्हणजे चयापचय, म्हणजेच मेटाबॉलिझम। नियमित चालल्यामुळे आपल्या शरीराचा चयापचय सुधारतो, ज्यामुळे शरीराला ऊर्जा प्राप्त होते आणि वजन नियंत्रित ठेवता येते। दुसरं म्हणजे हृदयाचे स्वास्थ्य। रोज चालल्यामुळे हृदयाची क्षमता सुधारते, रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते। तिसरं म्हणजे स्नायू आणि अस्थिपंजर, म्हणजेच नियमित चालल्यामुळे स्नायू, हाडे मजबूत होतात। हे शरीराला मजबूती आणि शिथिलता प्रदान करतात। चौथं म्हणजे मानसिक स्वास्थ्य। चालल्यामुळे मानसिक ताण कमी होतो। एंडोर्फिन नावाचे रसायन स्त्रवते, ज्यामुळे आपला मूड सुधारतो आणि तणाव कमी होतो। पाचवं म्हणजे संतुलन आणि लवचिकता। चालणे हा व्यायामाचा एक साधा प्रकार आहे, पण यामुळे शरीराची लवचिकता आणि संतुलन वाढते, ज्यामुळे आपली चालण्याची क्षमता सुधारते। धन्यवाद। तर मित्रांनो, मानवाचे शरीर चालण्यासाठी किती योग्यरित्या बनलेले आहे हे आपण पाहिलं। आपल्या दैनंदिन जीवनात चालणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या स्मार्ट विचार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार।